बरोबर आहे नाही? गाढवं सगळी सारखी दिसत असतात, पण घोडे सगळे वेगवेगळ्या रंगाचे असतात. यू लुक लाईक अ डॉंकीज, वी आर नाउ इन अ हॉर्स. असं त्यांचं उत्तर. आम्ही घोड्यासारखे आहोत. तुला घोड्यासारखं म्हणल्यावर हसू आहे. पुन्हा एक गोष्ट सांगतो. स्वामी विवेकानंद जेव्हा तिथल्या त्यांची जी भाषणं होती एकदम प्रभावी भाषणं असायची, वेगवेगळ्या सत्रांमध्ये त्यांना बोलवलं जायचं. भारताचं तत्वज्ञान की आम्ही सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्ति मा कश्चित् दुःख भाग भवेत्. सर्वांचं चांगलं व्हावं. कोणी जाती धर्मामध्ये उच्च नाही नीच नाही काही नाही. जो जे वांछिल तो दिला हो. प्राणी जात महत्वाची आहे. ईश्वर हे वसुधैव कुटुंबकम, हे विश्व हे आमचं घर आहे, अशी आमची संकल्पना. असं तत्वज्ञान लोकांना जेव्हा सांगायचे तेव्हा ते लोक भारावून जायचे. प्रत्येक धर्म येतो तो स्वतःचं तत्वज्ञान किती मोठं हे सांगतो, परंतु हे सर्वांमध्ये आम्ही आहोत असं सांगणारा एकच माणूस तिथं आहे, ते म्हणजे स्वामी विवेकानंद. म्हणून लोक त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलवायचे, बसवायचे, सांगायचे आणि त्यांचे भाषण ऐकायचे. मग एकदा एक स्त्री त्या स्वामी विवेकानंदांच्या प्रेमात पडली आणि ती म्हणली, स्वामीजी विल यू मॅरी मी? तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? आता ती इंग्रजी बाई, गोरी गोरी दिसायला, आपल्यासारखं एखादा IIT झालेला तिकडे गेला असता तर लगेच म्हणला असता हो यस हे का नाही, म्हणला असता का नाही. पण संन्यासी होते. संन्यास घेतल्यानंतर लग्न करायचं नसतं, माहितीये ना. आपल्याकडे ऋषी येतात, साधू येतात, भगवे कपडे घालून येतात. तर संन्यास घेतल्यानंतर लग्न करायचं नसतं. तर स्वामी विवेकानंदांनी विचार केला की कशासाठी तुला माझ्यासोबत लग्न करायचं. तर त्या स्त्रीने परत विचारलं, तुमच्यासारखा मुलगा मला पाहिजे, तेजस्वी मुलगा, ओजस्वी मुलगा, तुमच्यासारखं ज्ञान असलेला मुलगा मला पाहिजे, म्हणून मला तुमच्यासोबत लग्न करायचं. मग स्वामी विवेकानंदांनी तिला उत्तर दिलं, हे माते, मी तुझाच मुलगा, तू माझ्यासोबत कशाला लग्न करते, माझी आई म्हणून तू राहा. इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतून भारतीय ज्ञानाची ओळख करून दिली ती अमेरिकेमध्ये. आणि अमेरिकेमधून जेव्हा ते परत आले तेव्हा भारताच्या समुद्र किनाऱ्यावर ते वाळू गडबडा 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 लोळत होते. आणि लोक विचारायला लागले, त्यांचे फोटो काढायसाठी लोक आले होते, सगळे बघायला लोक आले होते. ते म्हणले, नेमकं स्वामीजी करायला तरी का? स्वामीजी ते उत्तर देतात, त्या ठिकाणी म्हणतात, मग तू स्वामीजी असं काय करतोय तुम्ही? अरे म्हणे, अमेरिकेत गेलो होतो, तिथं अपवित्र झालो होतो मी. भारताच्या भूमीचा स्पर्श मला झाला, आता मी पवित्र झालो. म्हणजे या मातृभूमीचा स्पर्श सुद्धा ज्यांच्यासाठी पवित्र होता, असे स्वामी विवेकानंदांचे सुद्धा जयंती. त्यांच्या प्रत्येक विचाराकडे आपण नीट लक्ष घेतलं पाहिजे. जिजाऊंच्या प्रत्येक कृतीकडे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे आणि आपल्या जीवनाची ध्येय नीट ठरवलं पाहिजे, त्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे. मला बोलण्याची संधी दिली, पण भाषण लांबलंय थोडं. धन्यवाद.